बघा आता आपण लास्ट एक्झाम्पल पाहू 6. ह्या एक्झाम्पल बघा तुम्ही मार्क केलेले, स्टारने मार्क केलेले. स्टार म्हणजे काय, हायर ऑर्डर क्वेश्चन आहे हा, हायर ऑर्डर थिंकिंगचा. तर अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं किंवा याचे नंबर्स चेंज करून दुसरे एक्झाम्पल्स आपल्याला 4 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. हे महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. पहा मजेशीर आहे. असं एक्झाम्पल्स 2दा-3दा रीड करायचे, सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा, प्रॅक्टिस करायची. आता बघा काय दिले, आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. एक्झाम्पल वाचून त्याला ॲनालिसिस करायचे, ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्याला मार्क करायचं. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. बसची स्पीड दिली 60 किलोमीटर पर आवर अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. जे जिथे नंबर्स येत आहेत ते नंबर्स मार्क करायचे. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. त्याने बस आणि एरोप्लेनने किती टोटल किती आवर्स जर्नी केली, 5 hours, 5 तास त्यांनी जर्नी केली, प्रवास केला. टू कम्प्लीट द जर्नी फाइंड द आता याच्यात पुढे काय, फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. आपल्याला काय विचारलेले, 2 येणे तो काय करतो आहे, एक बसने प्रवास करतो आहे, एक कशाने करतो आहे, एरोप्लेनने प्रवास करतो आहे. मग दोन्ही याच्यात आपल्याला काय करायचं आहे की ते आपले काय राहील, डिसिजन व्हेरिएबल राहतील. पण आता बघा डिसिजन व्हेरिएबल आपण 2 पद्धतीने घेऊ शकतो. इथं काय दिलं, इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजेच काय, हे ह्या 5 hours आपण काय करू, समजा विशालने 1 hours बाय बस केलं आणि नंतर वाय आवर्स कोणी केलं त्याने, एरोप्लेनने. असे आपण 2 डिसिजन व्हेरिएबल इथं घेऊ शकतो. किंवा अजून वेगळ्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. एक सोपी पद्धत सांगतो. लेट विशाल ट्रॅव्हल बाय बस X hours and by एरोप्लेन काय घेऊ आपण, Y hours. पहिल्यांदा प्रश्न आहे की आपल्याला डिसिजन व्हेरिएबल काय घ्यायचे, एक्स आणि वाय काय घ्यायचं आहे. जिथे आपलं आन्सर थोडंसं वेगळं यायचं आता, की आपण इथं काय केलं की 5 hours X hours बसने घेतले, परत काय घेतलं, वाय आवर्स कशाने घेतले आपण, एरोप्लेनने. आता बघा फर्स्ट कंडिशन, बाय फर्स्ट कंडिशन आता काय दिलेलं आपलं, बसची जी स्पीड आहे, आपल्याला कशी दिलेली, बसची स्पीड, ही जी बस आहे या बसची स्पीड काय दिली आपल्याला, 60 किलोमीटर पर आवर. आता एकूण आपण किती आवर्स घेतो आहे आपण, X hours, म्हणजेच किती, 60 × X म्हणजे 60X. हे काय केलं त्याने, बसने ट्रॅव्हल केलं. त्याच्यानंतर बघा आता एरोप्लेनने तो किती वेळ ट्रॅव्हल करतो आहे ते पाहू आपण. एरोप्लेनने बघा, एरोप्लेनची स्पीड काय दिलेली आपल्याला, 700 किलोमीटर पर आवर. असे एक्झाम्पल्स काय करतात की विद्यार्थ्यांना याची जाणीव होईल की बस एरोप्लेन जे ते बसपेक्षा किती स्पीडने चालतं. या पद्धतीचे कंपॅरिझनसुद्धा विद्यार्थी इथं करू शकतात. असे मुद्दाम असे एक्झाम्पल्स झाले शिक्षणात टाकलेले. आता बा बाय फर्स्ट कंडिशन काय वाटलं आपल्याला, फर्स्ट कंडिशन याच्यात किती, 700 आणि किती आवर्स चालतो तो वाय आवर्स, म्हणजे 700 वाय. हे कशाने त्याने ट्रॅव्हल केलं, हे एरोप्लेनने, म्हणजे दोघं मिळून. पण टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्याने, 1900. बरोबर, 1900 डिस्टन्स त्याने काय केलं, टोटल ट्रॅव्हल केलं. म्हणून काय वाटतं आपल्याला फर्स्ट कंडिशन, 60X प्लस 700Y इज इक्वल टू 1900. काय पहिलं इक्वेशन काय भेटेल तर आपल्याला, 60X प्लस 700Y इज इक्वल टू 1900. बरोबर, हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन भेटलं. आता इथे काय करू आपण, याला प्रत्येकामध्ये म्हणजे 0 आहे. आपण काय करू, याला इक्वेशनला 1 न देता पुढे घेऊ, डिवाइड बाय
10ने डिवाइड केल्यावर काय भेटेल तुम्हाला 6x प्लस 70y इज इक्वल टू 190. 1 0 कॅन्सल. याला आपण इक्वेशन 1 देऊ. बरोबर, हे आपलं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन बघा. सेकंड इक्वेशन एकदम इझी. बाय सेकंड कंडिशन काय सेकंड कंडिशन की त्याने किती आवर्स घेतले. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजेच काय, एक बसने x आवर्स आणि वायने एरोप्लेनने किती y आवर्स. सेकंड कंडिशन एकदम इझी. x प्लस वाय इज इक्वल टू 5. ही आपली सेकंड कंडिशन. आता इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. कसं करतात इक्वेशन 1 आणि 2. याला आपण काय करू, इक्वेशन 2ला आपण 6ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 6. इक्वेशन 2ला 6ने मल्टिप्लाय करू. काय आपलं इक्वेशन 2 काय होतं, x प्लस वाय इज इक्वल टू 5. म्हणजे काय होईल आपल्याला 6x प्लस 6y इज इक्वल टू 30. दिस इज युअर इक्वेशन 3. हे तुमचं काय राहील, इक्वेशन 3 राहील. आता बघा, इक्वेशन कोणाचा विचार करायचा आपल्याला, इक्वेशन 1 आणि 3. इक्वेशन 1 काय, 6x प्लस 70y इज इक्वल टू 190. मग कोणाचा विचार करायचा आपल्याला, इक्वेशन फर्स्ट आणि थर्डचा. सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम फर्स्ट. काय होईल, वी गेट 6x प्लस 70y इज इक्वल टू 190. 6x प्लस 6y इज इक्वल टू 30. माझ्याबरोबर सगळ्यांनी गणित करा म्हणजे तुम्हाला येईल. सगळ्यांनी वही पेन बरोबर घेऊन बसायचं आहे. मग काय 6x मायनस 6x 70 मायनस 6 70y मायनस 6y बरोबर काय 64y. 190 मायनस 30 160. देअरफॉर 64y इज इक्वल टू 160. y इज इक्वल टू 160 बाय 64. आता दोन्ही कोणाच्या टेबलमध्ये, 16च्या. 16 10 जा 16 4 जा. म्हणजेच काय, याला कसं लिहू शकतो आपण, 16 इंटू 10 16 इंटू 4. 16 16 कॅन्सल, 10 बाय 4. म्हणजेच किती याला आपल्याला आता y इज इक्वल टू 5/2. म्हणजेच ही व्हॅल्यू कशात ठेवू आपण, पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आपला, तो x प्लस वाय इज इक्वल टू 5. त्याच्यात काय घेऊ आपण, x प्लस 5/2 इज इक्वल टू 5. देअरफॉर x इज इक्वल टू 5 मायनस 5/2. किती येईल, याच्या खाली काय 2, याच्या खाली 1. 2 5 जा 10. 10 मायनस 5. x इज इक्वल टू 5/2. आता बघा, प्रश्न आपला संपलेला नाही. प्रश्न काय आपला जो, की आपल्याला काय करायचं आहे, की जे डिस्टन्स आहे कशाने दाखवायचं आपल्याला, काय कोणतं डिस्टन्स काढायचं आपल्याला, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. आता विशालने जे डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलं ते किती, 60x आहे बरोबर. कारण काय 60 त्याची स्पीड आहे आणि x आवर्स तो चालतो आहे. म्हणजेच काय बघा, देअरफॉर डिस्टन्स covered by Vishal by bus is equal to 60 into x ची व्हॅल्यू 5/2 किती, 30 into 5 म्हणजेच किती 150 किलोमीटर. हे काय आपलं आन्सर आहे.